नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे, RCFL कडून इथे वॅकन्सी असणार, राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर लिमिटेड कडून भरती असणार आहे मित्रांनो. ओके. याच्यासाठी जे पद जे असणार आहे, ऑपरेटर ट्रेनिंगसाठी वॅकन्सी असणार आहे, बॉयलर ऑपरेटर ट्रेनिंगसाठी वॅकन्सी असणार आहे, ज्युनियर फायरमॅन ग्रेडसाठी वॅकन्सी असणार आहे, आणि नर्स ग्रेडसाठी वॅकन्सी असणार आहे, त्याच्यानंतर टेक्निशियनसाठी वॅकन्सी असणार आहे. टोटल इथे 74 पदांसाठी इथे भरती निघालेली आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी आपल्या क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे. 10वी पास, त्याच्यानंतर 12वी पास, डिप्लोमा इंजिनिअरिंग वाले इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर बीएससी केमिस्ट्री वाले अप्लाय करू शकता. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. जर सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार स्टेप बाय स्टेप, तर तुम्हाला या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड कडून भरती असणारी अनवरत्न कंपनी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग कंपनी असणार आहे. याचं बिल्डिंग हेड ऑफिस असणार आहे चेंबूरमध्ये असणार आहे, मुंबईला. ओके. याचं जे असणार आहे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर लिमिटेडचं इथं लँडिंग फॉर प्रॉफिट नवरत्न कंपनी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग मेकर करत असतं, इंडस्ट्रियल केमिकल्स अँड केमिकल्स वगैरे. याचा सेल्स टर्नओव्हर जो असणार आहे 17,146.74 करोड त्याचा टर्नओव्हर असणार मॅन्युफॅक्चरिंगचा. ओके. तर मुंबईसाठी ते वॅकन्सी सर, आणि केमिकल्स वगैरे राष्ट्रीय फर्टिलायझर इथं BBNM मध्ये काम करत असते ही कंपनी. ओके. त्याच्यामध्ये मित्रांनो टेबल 1 दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण बघूया आता पोस्ट कोड, नेम ऑफ द पोस्ट अँड डिसिप्लिन अँड नंबर ऑफ वॅकन्सी, टोटल वॅकन्सी, कॅटेगरी वॅकन्सी. तर पोस्ट कोड आपल्याला दिलेला आहे, ते बघून घ्यायचं आहे आपण. कॅटेगरी वाईज आपल्याला ऑपरेटर केमिकल साठी ट्रेनिंगसाठी 54 वॅकन्सी, त्यानंतर द बॉयलर ऑपरेटर ग्रेड साठी 3 साठी 3 वॅकन्सी, ज्युनियर फायरमॅन ग्रेड 2 साठी 2 वॅकन्सी, नर्स ग्रेड 2 साठी 1 वॅकन्सी, टेक्निशियन इन्स्ट्रुमेंटेशन ट्रेड साठी 4 वॅकन्सी असणार आहे, टेक्निशियन इलेक्ट्रिकल ट्रेनिंग साठी 2 वॅकन्सी, टेक्निशियन मेकॅनिकल ट्रेनिंग साठी 8 वॅकन्सी. टोटल इथे 74 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात अशा पद्धतीने. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर लिमिटेड कडून इथे वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला SC ST OBC साठी कॅटेगरी वाईज वॅकन्सी असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला मिनिमम आपला इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, कट ऑफ दिलेला आहे. 1/1/1/2/2025 पर्यंत आपल्याला क्वालिफिकेशन कम्प्लीट झालेलं पाहिजे. ओके. याच्यामध्ये आपल्याला ऑपरेटर केमिकल ट्रेनिंगसाठी तर ग्रेड आपल्याला असणार आहे 2. ओके. याच्यामध्ये आपल्याला 6 मंथ आपल्याला इथं ट्रेनिंग पिरियड असणार आहे. 6 महिन्यांसाठी सॅलरी असणार आहे 22,000 पासून 60,000 पर्यंत. याच्यामध्ये आपल्याला क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे फुल टाइम आपल्या रेग्युलर BSc केमिस्ट्री डिग्री आपली झालेली पाहिजे. ओके. 3 वर्षाचा पूर्ण कोर्स आपण केला असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. NCVT अँड EOचा जर ट्रेड झालेला असेल ते BSc केमिस्ट्रीमध्ये, ते पण इथं अप्लाय करू शकता. मिनिमम आपल्याला पर्सेंटेज असणार आहे इथं दिलेलं 50%, 55% पाहिजे आपल्याला OBC कॅन्डिडेटसाठी, जनरलसाठी. BSc डिग्रीवाल्यांसाठी तर SC ST कॅन्डिडेटला 50% पाहिजे आहे. ओके. अप्पर एज लिमिट साठी सूट असणार आहे. इथं कॅटेगरी वाईज वेगळी कॅटेगरी वाईज अप्लाय करू शकतो. ओके. SC ST कॅन्डिडेटसाठी 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो, OBC साठी 33 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता. ओके. क्वालिफिकेशन वगैरे आपल्याला रेग्युलर आपण केलं तर डिप्लोमा इन केमिकल मध्ये 1 वर्षाचा आपल्याला ट्रेनिंग झालं असेल तर तरी पण आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. अशी इथं माहिती दिलेली आहे. याच्या पद्धतीची माहिती इथं दिलेली आहे. ओके. तर खूप मोठी माहिती आपण वाचून घ्यायची. ओके. त्याच्यामध्ये ऑपरेटरसाठी इथं दिलेली माहिती, मिनिमम आपल्याला 50% पर्सेंटेज पाहिजे आहे. अपर एज लिमिटसाठी तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. क्वालिफिकेशनला 4 इयरमध्ये 8 सेमिस्टर आपण झालेलं पाहिजे आपण, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. मिनिमम पर्सेंटेज वगैरे दिलेले 50% ते 55%. ओके. कॅटेगरी वाईज. आता त्याच्यानंतर बॉयलर ऑपरेटर ग्रेड 2 साठी वॅकन्सी असणार, 3 साठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता, आणि आपल्याला बॉयलर अटेंडंट सेकंड क्लास आपलं झालेलं पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला एज लिमिट असणार आहे ST कॅन्डिडेटसाठी 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. मिनिमम आपला एक्सपिरियन्स जे असणार 2 वर्षाचा पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला पिरियड ऑफ ट्रेनिंग आपल्याला ट्रेनिंग वगैरे नसणार आहे काही, आणि क्वालिफिकेशन दिलेलं आहे NCVT सर्टिफिकेशन, अपर एज लिमिट इथं दिलेलं आहे, एक्सपिरियन्स बद्दल दिलेलं आहे, 2 वर्ष एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके. अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. ज्युनियर फायरमॅन ग्रेड 2 ची वॅकन्सी असणार. याच्यामध्ये पगार असणार 18,000 पासून 42,000 पर्यंत. याचा पगार सांगायचा राहून गेला होता. याचा पगार आहे 20,000 पासून 55,000 पर्यंत. ओके. याच्यामध्ये आपल्याला
10वी पास पाहिजे आपण, 6 महिन्याचं आपल्याला फुल टाईम फायरमॅन सर्टिफिकेशन झालेलं पाहिजे. आपण इथं 34 वर्षापर्यंत एस-सी-एस-टी कॅन्डिडेट 34 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे. नर्स ग्रेड 2 साठी वेकेन्सी असणार आहे. 22,000 पासून 60,000 रुपये पगार असणार आहे. HSC प्लस 3 वर्षाचा आपल्याला जनरल नर्सिंग मिडवाईज आपल्याला कोर्स झालेला पाहिजे. तर रेग्युलर BSc नर्सिंगमध्ये इथं अप्लाय करू शकता. ओके. 3 वर्षाचा कोर्स 50% मार्क्स पाहिजे आहे. SC कॅन्डिडेट तिथे 36 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्स वगैरे तर दिलेला आहे. एक्सपिरियन्स वगैरे आपल्याला लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं ट्रेच टेक्निशियनसाठी वेकेन्सी असणार आहे. एस्टिमेशन्समध्ये याच्यात पगार जो असणार आहे आपल्याला 22,000 पासून 60,000 रुपये. याच्यामध्ये आपल्याला इथं क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे. BSc फिजिक्स वाले इथं अप्लाय करू शकता. NCVT सर्टिफिकेशन आपल्याला इथं लागणार आहे. ओके. मिनिमम क्वालिफिकेशन SC-ST कॅन्डिडेटला 50% पाहिजे आहे. अपर एज लिमिटसाठी 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करतो ST कॅटेगरीसाठी. ओके. आणि क्वालिफिकेशन असणार आहे 3 वर्ष आपल्याला डिप्लोमा झालेला पाहिजे एस्टिमेशनमध्ये, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. ओके. क्वालिफिकेशन वगैरे दिलेलं आहे. त्याच्यानंतर टेक्निशियन इलेक्ट्रिकल ट्रेनिंगसाठी वेकेन्सी असणार आहे. 22,000 पासून 60,000 रुपये पगार असणार आहे. क्वालिफिकेशन जे असणार आहे फुल टाइम आपल्याला रेग्युलर 3 इयरचा डिग्री झालेली पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 इयर आपल्याला इथं ट्रेनिंग झालेली पाहिजे बोटमध्ये. ओके. याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ओके. आणि मिनिमम SC-ST कॅन्डिडेटला 50% पाहिजे आहे. 35 वर्षापर्यंत SC-ST कॅन्डिडेटवाले इथं अप्लाय करू शकता. सेकंड आपल्याला जो क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स दिलेला आहे 4 इयरचा आपला कोर्स झालेला पाहिजे. मिनिमम पर्सेंटेज वगैरे दिलेले आहे. ओके. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. आता इथं द वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे. प्रोव्हिजनल सर्टिफिकेशन कंपल्सरी असणार आहे बॉयलर अटेंडेंटसाठी. ओके. त्याच्यानंतर इथं SC-ST कॅन्डिडेट्सला इथं सांगितलं माहिती वगैरे दिलेली आहे, ती वाचून घ्यायची आहे. डॉक्युमेंट वगैरे लागणार आहे आपलं कास्ट सर्टिफिकेशन वगैरे SC-ST कॅन्डिडेट्सला. ओके. ओबीसी कॅन्डिडेटसाठी. ओके. ते वाचून घ्यायचं कॅटेगरीवारी सेक्शन. डेट डेट ऑफ आपल्याला इलेबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. आपल्याला जो आपलं क्वालिफिकेशन कंप्लीट झालेलं पाहिजे इथं 1/2/2025 पर्यंत, म्हणजे 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत. ओके. इथं ऍप्लिकेशन फीज वगैरे असणार आहे आपल्याला 700 रुपये असणार आहे नॉन रिफंडेबल. ओके. नेचर ऑफ जॉब असणार आहे आपल्याला ऑपरेटर ट्रेनिंग टेक्निशियन बॉयलर ऑपरेटर ज्युनियर फायरमॅनसाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला 2 जॉब आपल्या वर्किंग असणार आहे. नाईट शिफ्ट पण आपल्याला इथं भेटू शकते. डे नाईट शिफ्ट असणार आहे. ओके. ड्रायव्हिंग फायर ट्रेडचं आपल्याला इथं हेवी मोटर व्हेकलचं लायसन्स पाहिजे. नर्ससाठी आपल्याला नर्सिंगचं इथं आपल्याला मेडिकलचं कोर्स झालेला पाहिजे. ओके. आणि सॅलरी जी असणार आहे आपल्याला इथं ऑपरेटर आणि ट्रेनिंगसाठी तुम्हाला मी सांगितलेली आहे 22,000 स्टार्टिंग असणार आहे. ओके. तर 60,000 ओके. अशा पद्धतीची सॅलरी वगैरे दिलेली आहे. तर सगळ्यांची सॅलरी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता, इथं दिलेलं आहे. पूर्ण तुम्हाला बघायचं असेल तर. ओके. दिलेलं आहे, तुम्ही सॅलरी स्ट्रक्चर इथं बघू शकता. आता सिलेक्शन प्रोसेस असणार आहे आपल्याला इथं ऑनलाईन टेस्ट आणि स्किल टेस्टवर. ओके. तर ऑनलाईन टेस्टमध्ये आपल्याला याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे ऑनलाईन. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं मुंबई याच्यामध्ये लोकेशन दिलेलं आहे आपल्या सिटीज मुंबई, नागपूरमध्ये आणि मराठी राजभाषा आपल्याला आली पाहिजे. मराठी, हिंदी, राजभाषामध्ये. ओके. इथं सेंटर्स आपल्याला असणार मुंबई, नागपूर. याच्यामध्ये आपल्याला SC-ST कॅन्डिडेटला इथं माहिती वगैरे दिलेली आहे संपूर्ण ऑनलाईन टेस्टसाठी. तिकीट्स वगैरे आपल्याला भेटतात. रेल्वेचं तिकीटसाठी तर SC-ST कॅन्डिडेटला भेटत असतं रेल्वेचं बसचं तिकीट. ओके. याच्यामध्ये आपल्याला 90 मिनिटाचा टाइम असणार आहे. एक्झामिनेशन मध्ये 100 मार्काचे क्वेश्चन असणार आहे. ओके. 80 क्वेश्चन आपल्याला इथं 90 मिनिटाचा टाइम असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 100. ओके. 80 क्वेश्चन आपल्याला इथं मॅक्झिमम आपल्याला कोर्स वाईज करायचे आहे. आणि 200 मार्क्ससाठी इथं पेपर असणार आहे. 80 क्वेश्चन आपले असणार आहे मॅक्झिमम कोर्स बद्दल आणि 20 क्वेश्चन असणार आहे रिलेव्हंट आपल्या स्किल बद्दल. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. 200 मार्कांचा आपला इथं पेपर असणार आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. डॉक्युमेंट आपल्या स्टेज 1 व्हेरिफिकेशन करून घ्यायचे, पास झाल्यानंतर असणार आहे. त्यानंतर इथं स्टेज 2 मध्ये आपल्याला इथं असणार आहे मेरिट लिस्ट अँड शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोडिंग करायचे आहे. स्किल टेस्ट डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट सिक्युरिटी. त्यानंतर विजावर सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. असा रेशो वगैरे दिलेला आहे. फेक डॉक्युमेंट वगैरे दिल्यानंतर तुमच्या कारवाई पण होऊ शकते. ओके. स्किल टेस्ट वगैरे आपले असणार आहे याच्यामध्ये पण. स्किल टेस्ट डॉक्युमेंट डिस्कशन स्किल टेस्ट
याच्यामध्ये आपल्याला स्किल टेस्टमध्ये माहिती वगैरे दिलेली आहे. प्रत्येक पदासाठी वेगळी वेगळी स्किल टेस्ट आपली असणार आहे. चेकआउट करून घ्यायची याच्यामध्ये. ओके. फायनल सिलेक्शन जे असणार मेरिट लिस्ट पण असणार आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन टेस्टमध्ये आपल्याला इथं बघू शकता तुम्ही. ऑनलाईन टेस्टमध्ये आपल्याला इथं राऊंड असणार आपल्याला 100% पैकी आपल्याला राऊंड असणार डेमिकल प्लेस आणि स्किल टेस्टमध्ये आपल्याला वर्क असणार आहे. 100% आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहे. 100%. ओके. याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. लाईट वर्क एक्सपिरियन्स, त्यानंतर हाईट पर्सेंटेज SSC मध्ये दिलेलं आहे. सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. ही माहिती प्रत्येक आपल्याला वाचून घ्यायची प्रत्येक टेटसाठी. ओके. हाऊ टू अप्लाय साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे, पेमेंट पिन करून टाकायची आणि डॉक्युमेंट अपलोड करून अप्लाय करून घ्यायची. त्याची ती माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. ही माहिती वगैरे आपल्याला वाचून घ्यायची. क्रेडिट हिस्ट्री, गाईडलाईन दिलेली आहे. गाईडलाईन बद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. एवढी माहिती वाचून घ्यायची स्टेप बाय स्टेप. ओके. आणि तुम्हाला काही अजून डाऊट्स वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मित्रांनो. ओके. आणि ऍक्टिव्हिटी डेट वगैरे दिलेला आहे 9 जुलै 2025 पासून फॉर्म चालू झालेला आहे. तर लास्ट डेट असताना आपल्याला 25 जुलै 2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायची आहे. ओके. तर ऑनलाईन पेमेंट्स वगैरे आपण इथं ऑनलाईन पेमेंट आपण करून घ्यायचे आहेत. ओके. याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन पेमेंट करून द्यायची आहे. ओके. आणि SC ST कॅन्डिडेट्सचं सर्टिफिकेशन द्यायचे, त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी वगैरे नसणार आहे वाटतं. तुम्हाला इथं त्यांचं सर्टिफिकेशन आपलं अपलोड करून टाकायचं आहे. ओके. तर आपल्याला 25 जुलैपर्यंत फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करायचं आहे व्हिडिओला. ओके. आणि तुम्हाला जे अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायची आहे. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप पण डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल पर्सनलीमध्ये, तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. 4 इंच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही फॉलो करून घ्यायचं आहे इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला. ओके. आणि जास्तीत जास्त मित्र परिवाराबद्दल शेअर करायचा आहे व्हिडिओला. आणि पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब क्वालिटी मी घेऊन असतो. अशाच जॉब क्वालिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. थँक्यू.